काही प्रमाणात उसंत घेतलेल्या पावसानं दुपारनंतर पुन्हा एकदा जोरदार बरसायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे कोल्हापूर शहरात सगळीकडे पाणीच पाणी आपल्याला पाहायला मिळते। दिवसभर ढगाळ वातावरण होतं आणि त्यानंतर पाहिलं तर आता जोरदार पावसाला या ठिकाणी सुरुवात झाल्याचं पाहायला मिळते। पंचगंगेची पाणी पातळी सध्या 27 फुटांच्या वरती असून तासागणिक पाणी या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसून येते। दुपारपासून अगदी जोरदार पावसाला सुरुवात झाल्यामुळे अगदी सखल भागात देखील आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। त्यासोबतच 22 पेक्षा अधिक बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक देखील काही प्रमाणात विस्कळीत झाली असली तरी आज पश्चिम घाट माथ्यावरती ऑरेंज अलर्ट दिलाय। त्यामुळे जोरदार असा पाऊस पश्चिम घाट माथ्यावरती देखील पडताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्यासोबतच राधानगरी धरण देखील जवळपास 82% वरती भरला आहे। त्यामुळे राधानगरी धरणात देखील आता पाण्याची मोठ्या प्रमाणावरती आवक या ठिकाणी होताना दिसून येते। त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर दुपारनंतर जोरदार पावसाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि परिणामी कोल्हापूर शहरातलं जनजीवन तर विस्कळीत झाले। मात्र दुसरीकडे ग्रामीण भागात पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी देखील काही प्रमाणात सुखावल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।